जय शिवराय. पावसाळा म्हटला की पर्यटनाला उधाण हे येणारच. सहकुटुंब मुळशीला जाण्याचा बेत ठरला आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेनी प्रवासाला सुरुवात झाली. मुळशी तालुक्यामध्ये कोरीगड, घनगड, कैलासगड, तैलबैल, तिकोणा, ताम्हिणी घाट, अंधारबन, मुळशी धरण असे अनेक ऐतिहासिक किल्ले आणि निसर्ग सौंदर्य स्थळे आहेत. 1 ते 1.5 तासानंतर तिकोणा पेठ या गावात येऊन पोहोचलो आणि डोळ्यासमोर नयनरम्य तिकोणा किल्ल्याचे दृश्य ठेवून समोर निघालो. मुळशी तालुक्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या पश्चिमेला असलेला सह्याद्री पर्वतरांगांचा डोंगराळ भाग. सह्याद्री पर्वताचे पश्चिमेकडे कोकणात उतरणारे कडे हे अगदी खास आहे. आमचा मुक्काम माउंटन व्ह्यू फार्म या सुंदर ठिकाणी ठरवण्यात आलेला होता. दीपक मरगडे यांच्या मालकी हक्काचा असलेला हा सुंदर फार्म अगदी नीटनेटका आणि सर्व सुखसुविधा संपन्न असलेला आहे. आहे शूटिंग चालू आहे. छान दिसतं बघ. छान दिसतो. नागपातून बाहेर काढलं जातं. नाश्त्यानंतर ताजेतवाने होऊन खासगी धबधब्याकडे जायला निघालो. पाऊस, हिरवागार निसर्ग आणि कुटुंबाची साथ सगळं काही आनंददायी भासत होतं. दीपक इथले स्थानिक रहिवासी असल्यामुळे जवळपासच्या सगळ्या परिसराची त्यांना माहिती होती. म्हणून धबधब्यानंतर सावळा घाटाला जाण्याचा बेत ठरला. सावळा घाटाचा ब्लॉग लवकरच तुमच्या भेटीला येईल. दहा मिनिटांनी पुढे आल्यावर हा सुंदर ओढा पार करायचा होता. एका गोष्टीला वयाचे बंधन नसतं, तो म्हणजे प्रवास. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासारखा दुसरा आनंद नाही, कारण निसर्गाच्या सानिध्यात अनेक दुःखांचा विसर पडतो. ओढा पार करून जंगलाच्या दिशेने वर जायचे होते. एक नंबर व्हिडिओ. एक नंबर व्हिडिओ. पप्पा सगळ्यांनी आपापलं पोरं सांभाळून नेणे. तुमच्याकडे 4 अवघ्या 20 ते 25 मिनिटात आम्ही धबधब्याच्या जवळ येऊन पोहोचलो आणि हा सुंदर नजाराला बघून थक्क झालो. धबधबा छोटा, प्रवाह असणारा आणि कौटुंबिक सहलीसाठी सुरक्षित असणारा भासत होता. धबधब्याचा मोह अनावर झाला आणि सगळी मंडळी भिजण्यासाठी उत्सुक होऊ लागली.
तहानलेल्या त्या धरतीला आता चिंब विजायचंय आणि धबधब्याच्या या पाण्यात मला धुंद व्हायचंय. धबधब्यामध्ये सर्व सदस्यांनी मनसोक्त फोटोग्राफीचा आनंद लुटला. पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे. फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी मनाला. तर अशी आमची कौटुंबिक सहल अविस्मरणीय बनवण्यासाठी दीपक भाऊंचे मनपूर्वक आभार. लोकेशनचे सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. जय शिवराय.